त्यातून मराठवाड्यामध्ये गेल्या 24 तास जो पाऊस बरसतो आहे, या पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे। ज्यामध्ये बीड असेल, लातूर असेल, हिंगोली असेल, त्यासोबतच धाराशिव जिल्हा असेल, जालना असेल, अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केलेला आहे। मराठवाड्यात कशी अतिवृष्टी झाली आणि यामुळे कसं जनजीवन विस्कळीत झालंय याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। ही दृश्य आहेत मराठवाड्यातल्या बीड, लातूर आणि धाराशिव मध्ये अतिवृष्टी झाली आणि इथलं जनजीवन विस्कळीत झालं। आष्टी तालुक्यातल्या कडा इथं नदीपात्रा शेजारी साप्ते कुटुंबातले 11 जण पुरात अडकले होते। घटनेची माहिती मिळताच प्रशासन कामाला लागलं। या सगळ्यांना वाचवण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली आणि काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर या सगळ्यांची सुखरूपपणे सुटका झाली। बीड जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसानं बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर, अंबाजोगाई आणि आष्टी तालुक्यांना चांगलंच झोडपलंय। बीडमध्ये एकाच दिवसात तब्बल 72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। धाराशिवमध्येही अनेक तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। कळंब तालुक्यात तेरणा नदीला पूर आल्यानं अनेक पूल पाण्याखाली गेले, त्यामुळे वाहतूक बंद होऊन गावांचा संपर्क तुटला। दुसरीकडे सीना कोळेगाव प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला। जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत। हिंगोलीतही गेले 4 दिवस पावसानं झोडपून काढले। औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आलाय। रस्ते पाण्याखाली गेलेत, तर या पावसामुळे शेतीलाही मोठा फटका बसलाय। हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर गावाजवळ पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका शेतकऱ्याचा जीव तिथल्याच तरुणांच्या प्रसंगावधानामुळे वाचला। मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर आणि लातूरातही अतिवृष्टीनं धुमाकूळ घातलाय। दरम्यान मराठवाड्यात हा पावसाचा जोर असाच सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। त्यामुळे या परिस्थितीमुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।